आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे। सदरील निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततेत पार पाडावी याकरता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व राज्य राखीव पोलीस दल कर्नाटक येथील पोलीस दलाच्या वतीने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे, बोरामणी, कासेगाव, दक्षिण सोलापूर, नान्नज, बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर या गावच्या प्रमुख मार्गावरून या गावातून रूट मार्च घेण्यात आला। सदर रूट मार्चच्या दरम्यान नमूद गावातील नागरिकांना आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीच्या अनुषंगाने कायद्यांचे पालन करावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट, संदेश, ऑडिओ, व्हिडिओ प्रसारित करू नयेत, आपले उमेदवाराचा प्रचार करत असताना संविधानिक भाषेचा वापर करावा, आक्षेपार्ह भाषण करू नये, वैयक्तिक टीका टिप्पणी टाळावी अशा सूचना पोलीस वाहनांच्या ध्वनिक्षेपकावरून देण्यात आल्या। सदरचे पथसंचलन अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, श्रेणी व पोलीस उपनिरीक्षक राठोड, अंमलदार व राज्य राखीव पोलीस दल कर्नाटक येथील पोलीस दल यातील अंमलदार यांनी सहभाग नोंदवला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।